प्रणव, काय काहीतरी वेड्यासारखं बोलतोयस रे? अहो तुम्ही थांबवा बरं हा खेळ. हे असलं ना मला अजिबात आवडत नाही. शोभतं का आपल्याला असलं काहीतरी? अगं मॉम, साधा खेळ आहे हा, एवढं काय त्यात? आणि तसंही मोठ्या मोठ्या पैजा लावायची परंपरा आहे ना देशमुखांची, राईट डॅड? कधी नव्हे ते आपला मुलगा डेअरिंग करतोय, करू दे की. चल, लावले पैसे लावले. हर्षवर्धन प्लीज, हे काय चाललंय? असं कोणी आपलं घर पैजेत लावतं का? डोंट वरी मालती, मी हरू शकत नाही ग. कम ऑन प्रणव, बघूया कोणाचे पानं भारी आहेत. प्रणव, तू मला तुझे पत्ते दाखवलेस ना. कम ऑन यार, दाखव मला तुझे पत्ते. बी केअरफुल, बी केअरफुल, बी केअरफुल, बी केअरफुल. हा, बघितलंस? ओ माय गॉड, हे वाह, कसले भारी पत्ते आहेत रे तुझे. बोलू नको. डॅड, मी काय म्हणतो, असंच मजा म्हणून एक पान मी शो करतो, एक पान तुम्ही शो करा. हा चलो, मी स्टार्ट करतो. कसं काय झाले? नाही होऊ शकत नाही. अहो पण झालंय, आता काय करणार त्याला तुम्ही? मी जिंकलोय, तुम्ही हारलाय, तर ते मान्य करा ना. चला, आता हा बंगला माझ्या नावावर करून द्या. या पिढीच्याच बंगल्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. चला, नावावर करून द्या बंगला माझ्या. एक मिनिट. अहो हा सगळा गेम होता ना. तुम्ही म्हणाला होतात ना, हे बघा काहीही कुणाच्याही नावावर होणार नाहीये. थांबा बरं हे सगळं. नो 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 मॉम, आता असं नाही चालणार. डॅडना स्वखुशीने हा बंगला माझ्या नावावर करून द्यावा लागेल. आणि देशमुखांनी शब्द दिलाय. डॅड, असं मोडणार तुम्ही? एक मिनिट प्रणव. ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुला फक्त डॅडची नाही, माझीही परमिशन लागेल. मी इतक्या सहजासहजी तुला हा बंगला नाही मिळणार. त्यांनी मला फरक पडत नाही. या पत्त्यांच्या डावामध्ये मी आत्ता हे घर जिंकलोय. हे घर माझ्या नावावर झालं पाहिजे. संपला विषय. ठीक आहे, तुला आता पत्ते खेळूनच सगळं ठरवायचं असेल ना, तर माझ्याशी एक डाव खेळ. बघूयात काय होतंय. चालेल?
भैरू भैरू थांब 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 थांब. काय काय तार लागली आहे? मला आधी वाटलं ते दूध आहे. हा आणि मग प्यायल्यानंतर मला कळलं की ती थंडाई होती, भांगवाली. मग मला सांग एक्झॅक्टली काय वाटतंय तुला आता? मस्त. भैरू मला सांग तू दादू आणि मंजूला काय मदत केलीस? हसतेस काय ना? लाईक सांग ना. तुला दादू आवडतो ना? ते आवडतो तर आवडतो म्हणजे आहे ते आहे ना. तो असाच आहे, कोणालाही आवडेल असा. खूप चांगला आहे तो, खूप 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 चांगला आहे, खूप चांगला. म्हणजे त्याला कोणीही मदत करेल ना, म्हणजे तू करशील मी करेन, तू करशील मी करेन, तू करशील मी करेन, मी पण करेन. कोणीही मदत करेल त्याला. यू नो व्हॉट, करायला कधीच हट नाही करू, कधीच नाही. भैरू एक तू आहेस जिला दादू एवढा आवडतो पण तरी तू स्वतः रिस्क घेऊन त्याला मदत केलीस त्याच्या आनंदासाठी. दुसरीकडे ती देवयानी, तिला स्वतःलाच माहिती नाहीये तिचं दादूवर प्रेम आहे की नाही, तरी त्याला त्रास देते आणि स्वतःला पण त्रास करून देते. एकाच सिच्युएशन मधली दोन माणसं एवढं कसं काय वेगळं रिॲक्ट होऊ शकतात? कॉलर कुठे आहे? त्याने पण थंडाई प्यालेली ना. हो. प्रणव, खरंच तुला या सगळ्यांची गरज वाटते? अरे दोन सख्या भावांमध्ये अशी पैज लावणं वेडेपणाचं आहे. हे बघ, अजूनही वेळ गेली नाही, माघार घे, नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल तुझ्यावर. असं पत्ते जिंकून काही होत नाही, गोष्टी स्वतःच्या हिमतीवर मिळवायला शिक. का घाबरलास का? हे घर जर माझ्या मालकीचं झालं तर तुझं काय होईल? तू आणि मंजू कुठे राहाल याची भीती वाटते ना तुला? नाही, अजिबात नाही. मला अजिबात अशी कुठली भीती वाटत नाही. उलट तू माझा मोठा भाऊ आहेस म्हणून तुला वॉर्न करतो. अरे हे पत्ते खेळणं म्हणजे एक ऍडिक्शन आहे आणि असल्या सवयीमुळे एक दिवस तू भयंकर संकटात अडकशील आणि तेव्हा मी काय डॅड सुद्धा तुला वाचू शकणार नाही. अशा पैजा लावणे ना खानदानी असण्याचं लक्षण आहे, कळलं का? बरोबर ना डॅड? मी जेव्हा वेगसला गेलो होतो ना, मोनिकाला विचार, रात्रंदिवस मी कसिनोमध्ये होतो, रात्रंदिवस. मला टक्कर देईल असा खिलाडीच नाही देशमुखांकडे. ही गोष्ट वेगळी आहे, माझ्या या गुणाची कदर नाहीये या देशमुखांना. मी घोडाला फक्त पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पुढे काय करायचं त्यांनी ठरवावं. प्रणव, जर मी हा डाव जिंकलो तर मगाशी डॅडशी लावलेली पैज
तुला विसरावी लागेल. हा बंगला म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. कुणी एक व्यक्ती त्याच्यावरती हक्क नाही सांगू शकत. मंजूर? अशी वेळ येणार नाही, पण ठीक आहे, चल मंजूर. आणि तू हरलास तर? तू जे म्हणशील ते करेन. बघा, हा माझा शब्द आहे. ठीक आहे. सो जर का मी जिंकलो तर तू आणि मंजू हे घर सोडून निघून जायचं कायमचं. मंजूर? मंजूर. चल शो करू. मी मोठा आहे, मी पहिले शो करतो. चला निघा आता. तू आणि तुझी बायको हे घर सोडून कायमचं निघायचं. हा नाही, माझा लहान भाऊ आहेस म्हणून मला हे म्हणायला जरा वाईट वाटलं पाहिजे, पण काय करू, नाही वाटत आहे वाईट. निघा. नॉट सो सून ब्रो. माझे पत्ते नाही बघणार आहेस? दाखव, चल. शौनक जिंकलाय. शौनकचे पत्ते भारी आहेत. तू हरलाय. आता हे घर तुझ्या नावावर होणार नाही, कळलं? प्रणव, अरे हा फक्त एक पत्त्यांचा डाव होता ना. आय होप सो तुला आता तरी कळेल की पैज लावून आयुष्याचे निर्णय घ्यायचे नसतात. अरे मेहनतीशिवाय आयुष्याला पर्यायच नाहीये. प्रणव, तुला असं वाटत नाही का रे की कष्टाने एक मोठं घर बांधावं, त्यात राहताना तुला आनंद होईलच पण स्वतःचा स्वाभिमान सुद्धा वाटेल. हे असे पत्ते खेळून पैजा लावून कोणाचंही भलं होत नाही. आणि हे अशा प्रकारे मिळवलेलं लाभतही नाही. तुला असं कसिनोत जाऊन पत्ते खेळायचं व्यसन लागलंय आणि हे तू वेळी सावरलं नाहीस ना तर तुला माहितीये काय होऊ शकतं.
मोनिका, तू प्रणवला सपोर्ट करण्याऐवजी त्याला पत्ते खेळण्यापासून थांबवायला पाहिजे होतं. प्रणव प्लीज. बस, जिंकलास ना, बी हॅपी. बस लेक्चर झाडू नको. चल मोनिका. प्रणव, अरे अरे तू हारलास म्हणजे आम्ही सगळे हारलो. अरे एनिवेज मंजरी, आपण निघूयात. चल. अरे चाललास हमारे साथ भी खेलो. होऊन जाऊ दे. डॅड, आत्ता जे मी प्रणवला सांगितलं ते तुम्ही ऐकलं नाहीत का? उलट त्याला हे पत्त्याचं ऍडिक्शन लागण्यापासून तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं. आणि इथे तुम्हीच त्याला इन्करेज करत होतात. आणि अशी पैज लावून मला जिंकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. माझा स्वतःवर आणि माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला जे आयुष्यात कमवायचं आहे ना, ते नेटाने आणि मेहनत करून कमवू. डॅड, गमतीत खेळताना देखील मला अशा बेट्स लावणं अजिबात पटत नाही. देशमुखांमध्ये चालत असेल, पण मला ही गोष्ट आवडत नाही. बघितलंच मला ते, याचं कौतुक करणार होतो. हा बघ कसा बोलला मला. आज तू माझं घर वाचवलंस. माझा मुलगा सुटतोस तू. नाही डॅड, नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हा दोघांना स्वीकारत नाही ना, तोपर्यंत तुम्ही माझे डॅड शोभणार नाही. चल मंजिरी. मुन्नी के पापा, आप ऐसे ही हंसते रहो. पापा को हंसते हुए देखकर ये भी हंसती. अगं मुन्नीचे पापा भांग पिऊन आले असतील ना, त्याला पटकन जेवायला दे, नाही तर अख्खं घर डोक्यावर घेऊन ते. भांग प्याले ना, लय भूक लागते बरं. हम कुछ देखते हैं. कॉलर संपलं. तेव्हा तेव्हा खाली पडलेलं नका खाऊ, मी आणून घेते अजून वेफर. नाही ना, यांना भस्म्या झालाय का ग? मला तर भीती वाटायला लागली. डोंट वरी, भांग प्यायल्यावर खूप भूक लागते. उलट जेवढं खातील ना तेवढं उतरेल. हो का? मग एक हंडा करून भातच ठेवते यांच्या समोर. स्कॉलर, तू स्कॉलर आहेस ना? पक्का? मग मला सांग, लीला उत्तर द्यायला कसं सांगायचं? लीला उत्तर द्यायला कसं सांगायचं? अवघड आहे, तू सांग. मी पहिल्यांदा यांना असं बघते. हा, एरवी असे काही जोक आहे ना की इतके चिडतात हे. मजेलो. आता मी लीला जखम झाली तर त्याला काय म्हणायचं? पास पास पास. अरे सोपं आहे. पास रे पास. ब्रूस ली. हे खरं नाही आपलं. मस्त माहोल जमला तुमचा. हा शौनक, पत्त्यात मला हरवलंस म्हणून सगळे मिळून इथे माझ्यावर हसतायत ना? नाही, आता प्रणव पत्त्याचा डाव हरलाय. समजा तर ली पत्त्याचा डाव हरला
तर त्याला काय म्हणायचं? हरली हरली चिडली 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 रडली You shut up! प्रणव तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यांना कळत नाहीये ते काय बोलतायत. ते चुकून भांग प्यायलेत. अच्छा, मग अशी पत्ते खेळताना व्यवस्थित शुद्धीवर होतं त्याचं काय? तसं नाही. गप रा, सगळं कळतंय मला. तुम्ही दोघांनी मुद्दामून केलं हो ना? सगळं कळतंय, आता बघतो. आता फक्त तुला नाही, तुझ्यावर शौनकलाही जर घरातनं बाहेर काढलं नाही ना, तर नाव प्रणव देशमुख लावणार नाही. हे घर माझं आहे, या घरावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. नाही असेल, तुझा हक्क असेल फक्त, पण तुझ्याच आळसामुळे तू तो वापरत नाहीस. आणि कसं आहे, फक्त हक्क असून चालत नाही ना, सोबत रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, कामं असतात. नुसतं मोबाईलवर गेम खेळून काही नाही होत. नाही ना, लहान आहेस खाली बस. तेच तर, मी लहान आहे, मला सगळं कळत आहे, पण ह्याला काही कळत नाहीये. कळतंय मला, हे जे तुमचं चालतंय ते सगळं कळतंय मला. मंजू, आमच्या घरातल्या मेंबर्सना किती तुझ्या बाजूला केलंस ना तरी मला काही फरक पडणार नाही. शेवटी मीच जिंकणार आहे आणि तू हरणार आहेस. बास झाला. लहान लहान भाऊ म्हणून खूप ऐकून घेतलं, आता नाही मागे हटणार. आयशी काय? ठीक आहे, आता बघ, आता बघच तू काय करतो मी ते. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.